मजुराची महागाई वाढून गेलेली, मजूर मिळणंच मुश्किल होऊन गेलेलं आहे. त्याच्यात अशा प्रकारची ज्या अधिकाऱ्यांकडनं कारवाई होतीये, आजच काय आत्तापासूनच आम्ही ऑफिसला गेल्यानंतर हा सगळा जो परिवार आहे हा शेतकरी परिवार आहे. कामच नाही झाले तर खाणार काय, आणि जर शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही तर तुमच्या ताब्यात येणार कुठून? ही 100% मुद्द्याला धरून जाणार का? कुठल्याही शेतकऱ्यावरती अशा प्रकारची जी कारवाई आहे ती कारवाई आत्तापासूनच थांबवली जाणार. आम्ही त्याबाबत त्यांना आदेश देतो तसे का कमीत कमी शेतमालाची लागण चालू आहे, मजूर इकडे तिकडे येणार आहे, किंवा इथल्या इथं जे शेतात जाताना हेल्मेट वरती कारवाई होत आहे. तुमचा जो मुद्दा होता 100% आम्ही घेऊन घेतला. ज्या काही अधिकाऱ्यांकडनं तशा प्रकारची कारवाई होतीये, यापुढे जर फोन उचलला गेला नाही शेतमालाचा 100% गोकुळ भाऊ, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलंय की फोन उचलला गेला नाही, एका अधिकाऱ्याने उचलला, यापुढे आम्ही तशी कारवाई 100% सांगणार का पहिले लोकप्रतिनिधींचा फोन उचला, कारण लोकप्रतिनिधी हे जबाबदार राहतात समोरच्या माणसांना उत्तर द्यायला. आणि ओव्हरलोडिंगच्या बाबतीत जी काही कारवाई होती शेतमालावरती ओव्हरलोडिंगची कारवाई करण्यात येऊ नये या संदर्भात मी तशा प्रकारे त्यांना स्पष्ट होऊन द्या. कारण काय होतंय, माल जाता जाता काही वेळेला पावसाने भिजून जातो, माल भरताना तो ओव्हरलोड नाही भरत, पण ज्यावेळेस आरटीओची गाडी मागे लागते, पिकअप पुढे 100च्या स्पीडने चालणार आहे, आरटीओची गाडी त्याला ओव्हरटेक करून त्यांच्या पुढे गाडी जाते. तेच सांगताय ना, याच्यानंतर शेतकऱ्यांच्या बाबतीत ते निर्णय घेताय. ओमकार, यापुढे काय होतंय माल कोणी शेतकरी जाणून बुजून जास्त भरत नाही, पण मालाबरोबर माती भरल्या जाते. ती माती काही नाही ना, आणि पावसाने तो माल जातो दबून जातो. तर दबलेल्या मालाला काट्यावर घालण्यात येऊ नये या पद्धतीच्या आम्ही स्पष्ट सूचना ऑफिसला गेल्यावर देतो. दुसरी गोष्ट, जो पिवळा लाईट बसवायचा होता त्याच्या जागेवर आता जो इंडिकेटर बसवला आहे तो स्पीड गन नाही, तो फक्त इंडिकेटर आहे. तो हे दाखवतोय त्याला का बाबा तुलाही जोरात चालला रे, जरा थांब ना. जर जोरात स्पीडनी चालला असेल तर लाल मध्ये लाईट दाखवली जाईल, संख्या वाढवा. हा, आणि हिरव्यामध्ये चालला असेल तर त्याला थँक्यू म्हणून त्याच्या खाली मेसेज येईल का बाबा तू इथून हळू वेगाने चाललाय. हा जो स्पॉट आहे हा धोकादायक झालाच आहे. रस्ता सरळ असल्यामुळे वाहन चालकांना पाय ठेवला एकदा का पळायला कोणाला वेळच नाही राहिलेला आयुष्यात, अशी परिस्थिती आहे. पण ते दुसऱ्याचा वेळ घेऊन राहिले. आता यापुढं स्पीड गनची कारवाई जी आहे ती 100% आम्ही त्या फाट्यावर लावून देतो. आणि आजच्याच काय आत्ताच्या नंतरच आम्ही कारवाई सुरू करतो. जे काही राखेच्या गाड्या चालल्या जर का झाकलेल्या नसतील तर गाडीत पुढे जाऊ देणार नाही. आणि 10,000 रुपये त्या राखेच्या गाडीला तसा जर का झाकलेला नसेल तर जागेवर दंड करायची पण सुविधा करून देतो. गाड्यांच्या मागे गावामध्ये पळणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांना स्पष्ट सांगतो, लोक वस्तीतनं तुम्ही गाडीच्या मागे लागू नका. तो 12 वाजता गाडी येते गावामध्ये. काका सांगतो मी, काय होतंय काही वेळेला एखाद्या ठिकाणी काहीतरी चोऱ्या माऱ्या करून एखादा पळायला लागला ना, ते होतंय. पण याच्या पुढं गावामध्ये आपण त्यांना घुसू देणार नाही. शक्यतोवर दिवसा काय आणि रात्री काय, गावात एखादा रात्रीचे उठून